हॅलो फ्रेंड, मित्रांनो, ही व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाची होणार आहे. का महत्त्वाची आहे तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला ALP होण्यासाठी काय काय करावं लागतं, अभ्यासाच्या स्टार्टिंगपासून CBT 1 पासून ते फायनल सायकोटेस्ट मेडिकल डॉक्युमेंटपर्यंत आपण सर्व बघणार आहे. त्यामुळे तुम्हाला जर ALPचा अभ्यास करायचा असेल तर ही व्हिडिओ पूर्ण लास्टपर्यंत बघा. यामध्ये तुमचे पूर्ण डाऊट क्लिअर होऊन जातील. ठीक आहे, तुम्ही बॅच लावा किंवा नका लावू, पण जर ALPचा अभ्यास करणार असेल तर ही व्हिडिओ लास्टपर्यंत पूर्ण बघा. सर्व डाऊट ALP बद्दल आपण क्लिअर करू. ठीक आहे मित्रांनो, सुरुवात करू आपण याची. बघा, स्टार्टिंग आहे तुमचं एज्युकेशन मी का सांगितलेलं आहे यामध्ये, तर तुम्ही स्टार्टिंग व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच तुम्हाला हे क्लिअर होईल की मी इलिजिबल आहे की नाही. ठीक आहे, ALP होण्यासाठी तुम्हाला ITI किंवा डिप्लोमा किंवा डिग्री म्हणजे BE BTech यापैकी काहीतरी पाहिजे, यापैकी एक कोणतं तरी पाहिजे. ठीक आहे, आता यामध्ये याच्या ब्रँच आणि ट्रेड पण आपल्याला बघावं लागतील, जे मी तुम्हाला लास्टला दाखवेल. ठीक आहे, म्हणजे ITIचे कोणते ट्रेड, 15 ट्रेड चालतात हे तुम्हाला माहीत आहे, पण 15 कोणते ट्रेड चालतात. डिप्लोमा आणि डिग्रीचे 5 ब्रँच चालतात, त्या कोणत्या चालतात, जसं की मी पहिल्या व्हिडिओमध्ये ॲक्च्युली बॅचबद्दल माहिती जी टाकलेली आहे, पहिली व्हिडिओ याच्या अगोदर असेल बघा, त्यामध्ये ती सांगितलेलंच आहे. त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल तर तुम्हाला ते क्लिअर झालं असेल हे. ठीक आहे, दुसरी गोष्ट वयोमर्यादा 18 ते 30 वर्ष. ओपन म्हणजे काय, UR आणि EWS. जर वय 18 ते 30 मध्ये असेल तर तुम्ही ALPचा एक्झामचा फॉर्म भरू शकता आणि एक्झाम देऊ शकता. 18 पेक्षा कमी वय असेल तर एक्झाम देऊ शकत नाही. काही जणांचा ITI 17 म्हणजे 18वं वर्ष सुरू असताना कंप्लीट झालेला असतो आणि जागा निघतात. मग त्यांचा प्रश्न येतो की सर माझी 18 वर्ष पूर्ण नाहीत, तर मी फॉर्म भरू शकतो का? भरू शकत नाही. 18 वर्षापेक्षा जास्त वय आणि 30 वर्षापेक्षा कमी वय पाहिजे. ठीक आहे मित्रांनो, OBC असेल तर +3 वर्ष म्हणजे काय, 33 वर्ष. SC ST असेल तर +5 वर्ष म्हणजे किती, 35 वर्ष. ठीक आहे, वयमर्यादा क्लिअर झाली. याच्यापेक्षा जास्त वय असेल तर फॉर्म भरू शकत नाही, अभ्यास पण करू नका. लास्ट तिसरं आता निगेटिव्ह मार्किंग. रेल्वेच्या कोणत्याही एक्झामसाठी 1/3 निगेटिव्ह मार्किंग असते, हे सर्वांना माहीत आहे. म्हणजे काय, तर 3 प्रश्न चुकले की 1 मार्क कमी होतो. त्यामुळे तर जे जास्त प्रश्न सोडवतात किंवा टुक्के मारतात त्यांची मार्क एवढी निगेटिव्हमध्ये जातात की सोडवलेला प्रश्न असतात 90 प्रश्न सोडवतात. ठीक आहे, त्यापैकी त्यांचं 60 प्रश्न चुकलेले असतात, रॉंग, आणि 30 प्रश्न बरोबर असतात, राईट. आणि मग ह्या 60 प्रश्न चुकलेल्याचं 1/3 ने डिवाइड 3 केलं तर 20 मार्क कमी होतात. म्हणून ह्या 30 मधून त्यांची 20 मार्क जातात आणि त्यांना मार्क पडतात 10. किती, 10. का, मग पेपर तर 90 मार्काचा सोडवून आलाय, तो म्हणतोय चांगल्या पद्धतीने सोडवलाय मी, आणि त्याला मार्क पडतात खाली 10. आता आपला ALP CBT 1चा पेपर हा 75 मार्काचा असतो, त्यामुळे इथंच 90चा विषय येत नाही. पण ओव्हरऑल ज्या रेल्वेचे एक्झाम आहेत त्याचा विचार करता 1/3 निगेटिव्ह मार्किंगमुळे एक्झाम पेपर सोडवताना प्रॉपर जे येते ते सोडवा, टुक्के मारू नका. आणि टुक्के कसे मारू सर, मग कसं गेज करू सर उत्तर, असले प्रश्न कुणीही मला मॅसेज कॉल करून विचारायचे नाहीत. त्या मताशी मी अजिबात सहमत नाही, कारण त्याच्यावर काहींचे व्हिडिओ पण येतात, अशा पद्धतीने पेपर लिहा,
आतमध्ये तिसरंच असतं. असे व्हिडिओ पण बघत जाऊ नका रे मित्रांनो. म्हणजे तुमचं ते व्हिडिओ बघता याचा अर्थ असं की तुमचा म्हणजे मेहनती विश्वासच नाही आहे. तुम्हाला कुठंतरी टुक्के मारून कुठंतरी काय करून मला पोस्ट घ्यायची असा विचार करून तुम्ही ते व्हिडिओ बघत बसता आणि त्यांचे व्ह्यू वाढवत बसता. का उपयोग आहे त्याचा? असं होतं का कधी? असे टुक्के मारून तुमचे मार्क वाढलेत का? 4 ऑप्शन असतात, त्यापैकी एक ऑप्शन टिक करायचा असतो. असा टुक्क्याने होतं का? मग हे तुमची अशी 90 पैकी 10 मार्क येतात. ठीक आहे. निगेटिव्ह मार्किंग आलं लक्षात. 75 मार्काचा प्रश्न आहे. एक्झामच्या वेळी मी सांगेलच किती मार्कापर्यंत मार्क आहे पाहिजे. सरासरी 45 प्लस जर तुमची मार्क येत असतील CBT 1मध्ये तर अजिबात टुक्क्याच्या नादी लागायचं नाही. ठीक आहे. म्हणजे कमी येत असतील तर टुक्के मारा असा याचा अर्थ होत नाही. पण 45 पेक्षा जास्त होत असेल तर मग तर अजिबात विचारसुद्धा करू नका. ठीक आहे. नेक्स्ट बघा, एक्झाम पॅटर्न हे महत्त्वाचं आहे. कारण जोपर्यंत तुम्हाला एक्झाम पॅटर्न समजत नाही, बरोबर, काय काय आहे, काय काय अभ्यास करायचाही समजत नाही, तोपर्यंत तुम्ही किती जरी काही वाचत बसला तरी फायदा होणार नाही. बरोबर. ALPचा अभ्यास तुम्हाला करायचा असेल तर मी मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलं होतं, GK ला करू नका, त्याला वेळ देऊ नका. अजून पण मी क्लिअर करतोय कारण हा फक्त CBT 1ला मी बॅचची माहिती देताना सांगितलं होतं 10 मार्कला आहे, ज्यामध्ये करंट 7 मार्कापर्यंत पडतं आणि GK पडतं 3 मार्कला. या 3 मार्कासाठी रोज 1-1, 2-2, 3-3 तास अभ्यास करू नका. त्या व्यतिरिक्त गणित, बुद्धिमत्ता, सामान्य विज्ञान परफेक्ट करा आणि करंटचं थोडाफार PDF आपण रोज जे देणार आहे ते वाचा. बस 75 पैकी 72 मार्काचं तुमचं कव्हर होईल. त्यापैकी तुम्हाला 45 प्लस मार्क पाडायचे आहेत फक्त. पण मार्क 60 प्लस तर पडलीच पाहिजेत का? तर तेच गणित बुद्धिमत्ता तुम्हाला परत CBT 2ला आहे. बरोबर. व्हिडिओ कोणाला बोर वाटत असेल तर त्यांनी समजून घ्यायचं की जोपर्यंत एक्झाम पॅटर्न ह्या गोष्टी समजणार नाही, ॲक्च्युली अभ्यास काय करायला पाहिजे काय नाही हे समजणार नाही, तोपर्यंत तुम्ही पोस्ट काढू शकत नाही. हे लक्षात घ्या मित्रांनो. ठीक आहे. नेक्स्ट बघा, सिलेक्शनच्या 5 स्टेप आहेत. आता यामध्ये ही 4थी आणि 5वी स्टेज जी आहे ही एकत्र पण काही जण सांगतात, नाहीतर परत एखाद्याची व्हिडिओ बघितली असेल यूट्यूबवरती हिंदी किंवा मराठी, त्यांनी सांगितलं असेल 4 स्टेप आहेत. मग सरांनी 5वी स्टेप कुठून आणली? तर ह्या दोन्ही मिळून पण काही जण एक स्टेप सांगतात, पण मी ते व्यवस्थित तुम्हाला सांगण्यासाठी 5 स्टेप केले. त्यातील पहिली, दुसरी, तिसरी या 3 स्टेज सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. पहिली, दुसरी, तिसरी या 3 स्टेज सर्वात महत्त्वाच्या म्हणण्यापेक्षा सिलेक्शनचा हाच विषय आहे. मेडिकल आणि डॉक्युमेंट हे तर तुमची बाकी नंतरची प्रोसेस आहे, त्यामध्ये काही तुमचं फिजिकल वगैरे नाही. ALP साठी फिजिकल नसते, नो फिजिकल, फक्त 3 एक्झाम. ठीक आहे. कम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणजे CBT 1, कम्प्युटर बेस्ड टेस्ट 2 म्हणजे CBT 2 आणि त्यानंतर CBAT म्हणजे काय? कम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट, त्यालाच म्हणतात सायको टेस्ट. बरेच जण सायको टेस्टचा अभ्यास कसा करणार सर, कसा करायचा, त्याचा लोड तुम्ही घेऊ नका, त्याचा लोड मी घेतो. मी शिकवायचं तुम्हाला ते काम करेल तेव्हा तुम्ही त्याचं अजिबात टेन्शन घेऊ नका. आणि तिसरी स्टेज कुणीही फेल होणार नाही, हे पास करायचं काम माझं आहे तिसरी स्टेज. त्यामुळे तिसऱ्या स्टेजचाही विषय कट करून टाका. तिसरी, चौथी, 5वी 3 स्टेज गायब झाल्या. मेन आहे पहिली आणि दुसरी, या 2 स्टेजवरती पूर्ण कॉन्सन्ट्रेट करायचं आहे सध्या. मग तुम्ही म्हणसाल सर CBT 1चा अभ्यास आता करायचा आहे, CBT 2ला पण कॉन्सन्ट्रेट कराय का सांगताय? करायचं का पुढं मी सांगेल. बाकी तिसऱ्या स्टेजचं एक्झाम का म्हणजे काय आहे, कशी आहे एक्झाम पॅटर्न, त्याचं काय आहे नक्की, कशा टेस्ट आहेत, हे तुम्ही कुणाला विचारू सुद्धा नका आणि बघू सुद्धा नका सध्या. त्याला मी आहे खंबीर. समजतंय? बघू पण नका, कारण मी सांगतोय त्या पद्धतीने अभ्यास करा तुम्ही.
का बघू नका, तर हे नंतर सरावाने मी सांगितल्यानंतर तसं केल्यानंतर ते ऑटोमॅटिक निघते. यासाठी काय अवघड विषय नाही याचा. 17 टेस्ट असतात टोटल. 17 पैकी 5 टेस्ट एक्झामला विचारल्या जातात. या 17च्या 17 टेस्ट तुमच्या मी व्यवस्थित करून घेईल. सेपरेट त्याची आपण म्हणजे बॅच घेऊ एक त्यानंतर परत. ठीक आहे. इथं विषय क्लोज झाला, खालचा विषय क्लोज झाला. आता पहिला आणि दुसरं मेन. ठीक आहे. बघा आता पहिली CBT 1, आता त्याचा एक्झाम पॅटर्न काय आहे ते आपण बघू. आता इथं पण प्रोसेस काय असते ते लक्षात घ्या. पहिल्यांदा CBT 1 होणार 75 प्रश्न, 75 मार्क. 75 प्रश्न 75 मार्क म्हणजे नॉर्मली CBT 1 तुमची 1 तासाची एक्झाम असते, ज्यामध्ये 75 प्रश्न असतात. 75 मार्काला नॉर्मली जायचं. 75 मार्काचा पेपर येणार. गणित 20 मार्क, बुद्धिमत्ता. ठीक आहे. पुढचं पॅटर्न मी सांगतो आता. पुढं सगळंच एका स्लाइडमध्ये कुठं सांगता, हे काय आलं मध्येच. ओके ओके ठीक आहे. आपल्या बॅचेसचा आहे, ही स्लाइड टाकलेली आहे की हा टेक्निशियन ग्रेड 3चं पुस्तक आहे मित्रांनो. ज्याला पण पाहिजे असेल त्यांनी त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा तालुक्याच्या ठिकाणी जिथं बुक डेपो असतील तिथं जाऊन घेऊन टाका. तिथं तुम्हाला भेटून जाईल. जर भेटत नसेल तर जिल्ह्याच्या ठिकाणी कुठले आहे तुम्ही सांगा, त्या ठिकाणी कोणत्या बुक डेपोमध्ये आपण सांगू. ठीक आहे. हे पुस्तक किंवा मग ऑनलाईन आपल्या ॲपमधून पण ऑर्डर करू शकता. ठीक आहे. ॲप आहे आपलं रेल्वे प्रेमी मराठी क्लासेस. इथं दिलेलं आहे का, हो का, इथं आहे रेल्वे प्रेमी मराठी क्लासेस. हे ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा आणि त्यामधून तुम्ही हे पुस्तक ऑर्डर करू शकता. जे आपल्या बॅचेस आहेत रेल्वेच्या त्या पण जॉईन करू शकता. तिथे तुम्हाला सिलेबस प्रत्येक एक्झामचा, क्वेश्चन पेपर, पाठीमागं झालेल्या मराठीतून ह्या सर्व गोष्टी तिथं भेटतील फ्रीमध्ये सर्व. ठीक आहे. तिथून तुम्ही पुस्तक पण ऑर्डर करू शकता. हे क्वेश्चन पेपर ह्या पण बघू शकता. ठीक आहे मित्रांनो. बाकी बॅचेस तर तुम्हाला माहीत आहेत आपल्या सुरू आहेत. नेक्स्ट हा झाला CBT 1 आपली जी आहे त्याचा एक्झाम पॅटर्न. CBT 1 विषय असतात 4: गणित, बुद्धिमत्ता, सामान्य विज्ञान, GK आणि करंट. ठीक आहे. गणित आहे 20 मार्कला, 20 प्रश्न 20 मार्क. बुद्धिमत्ता 25 प्रश्न 25 मार्क. विज्ञान 20 प्रश्न 20 मार्क. GK आणि करंट 10 प्रश्न 10 मार्क. टोटल प्रश्न झाले 75, मार्क झाले 75. वेळ आहे 60 मिनिटे म्हणजे किती, 1 तास. काय डाऊट तुम्हाला इथे, काय प्रॉब्लेम तुम्हाला. ठीक आहे. आता इथे आत्ता जी 25ची एक्झाम झाली त्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम झाला होता. काय प्रॉब्लेम झाला होता, तर गणित बुद्धिमत्ता हा जो पॅटर्न आहे तो फॉलो झाला नव्हता. 2000 म्हणजे जे आहे ते प्रॅक्टिकली मी तुम्हाला सांगतो त्या गोष्टी. 2024 मध्ये जागा निघालेल्या होत्या ALPच्या, त्या एक्झाममध्ये हा पॅटर्न बरोबर तंतोतंत फॉलो झाला होता. ठीक आहे. 2025 मध्ये परत जागा निघाल्या ALPच्या, त्यामध्ये हा CBT 1चा पॅटर्न फॉलो झाला नाही. ठीक आहे. सॉरी इथं 24 केलं माझ्याकडून, 25 फॉलो झाला नाही. मग तुम्ही म्हणसाल की सर मग फॉलो झाला नाही तर कोणता सब्जेक्ट किती मार्काला आला होता, तर हे 2024ला आलं होतं असं इथं वरती मी लिहितो. तुम्ही पण हे पुस्तक वहीमध्ये व्यवस्थित लिहून घ्या. मी जेव्हा व्हिडिओ लेक्चर घेतो त्यावेळी व्हिडिओ पॉज करून ते जे आहे पॅटर्न वगैरे लिहून घ्यायचा. तर हा 2024चा पॅटर्न आहे. 2024ला असं आलं होतं. आता 2025चं इथं घेतो मी, 2025. आता इथं गणिताचा आणि बुद्धिमत्तेचा प्रश्न ॲक्युरेट किती आलतं हे बऱ्याच जणांना परफेक्ट माहीत नाही. पण प्रत्येकजण म्हणतात की 65-67 मार्काला सर गणित आणि बुद्धिमत्ताच होतं सर. विज्ञान म्हणतायत 5 मार्कापर्यंत होतं सर, 5 ते 6 मार्क. आणि GK वगैरे 2 ते 3 मार्काला आलतं सर.
मला सांगा आता जी के आणि करंट 2 ते 3 मार्काला आलतं, तरी जी के आणि करंट करायची गरज आहे का हो? किंवा त्यात जी के करायची गरज आहे का? विज्ञान 5 ते 6 मार्काला करायची गरज आहे का? मग गणित बुद्धिमत्ता केली तर तुमची एक्झाम निघेल, बरोबर? असं जर कुणाला वाटत असेल गणित बुद्धिमत्ता करून एक्झाम निघेल, तर 2026 मध्ये आता परत जागा निघालेल्या आहेत, बरोबर? 11,000 प्लस जागा आहेत. आता मला सांगा की 2026 मध्ये 2024चा पॅटर्न फॉलो होणार की 2025चा? सांगू शकताय का तुम्ही? कोण सांगू शकते असं? कोणीही सांगू शकत नाही, बरोबर आहे? त्यामुळे कोणताही सब्जेक्ट ऑप्शनला ठेवायचा नाही, फक्त जी के ठेवायचा. त्यामध्ये पण करंट करायचं आहे, त्याची आपण डेली PDF देणार आहे. डेली PDF देणार आहे करंटची. फक्त तुम्हाला जी के करायचं नाही, कारण एवढ्या जी के 2 ते 3 मार्काला येतो. तुम्ही म्हणताल सर मग इथं 10 मार्काला, तर 10 मार्काला इथं 7 ते 8 मार्काला करंट असतं आणि जी के 2 ते 3 मार्काला असं मिळून 10 मार्क आहेत ते. मग तुम्ही जर ह्या 10 मार्कापैकी करंट जर केलं तर हे 2-3 मार्काच्या जी केच करायची गरज नाही, 6-7 मार्क आणि हे राहिलेली 65 असं मिळून तुमची 72 ते 73 मार्काचा कव्हर होईल 75 पैकी, बरोबर? पण तुम्ही ह्या भरोशावर राहून हे दोन्ही पण सोडून एवढंच करण्याचा जर प्रयत्न करत असाल तर तसं करू नका. किंवा हे करंट पण सोडून देऊन फक्त गणित बुद्धिमत्ता विज्ञान करत असाल तर काय अडचण नाही. ह्या पॅटर्ननुसार गेलं तरी 65 मार्क तुम्हाला इथपर्यंत होत आहेत, बरोबर? 10 मार्क आहे, पण हे तुमची तेवढी अॅक्युरन्सी पाहिजे की 65 पैकी मी 45 प्लस मार्क घेईल, 45 मार्कापेक्षा जास्त, तेव्हा तुमची CBT 1 निघेल, बरोबर? तेवढी तुम्हाला ही पाहिजे. जर नसेल तर मग करंट पण तुम्हाला करून इथे पण तुम्हाला 3-4 मार्क किंवा 4-5 मार्क तरी घ्यावं लागतील करंटमध्ये. आता CBT 1 बद्दल कोणाला काय डाऊट आहे का? आता सिलेक्शन प्रोसेस बघा. तुमचं पहिल्यांदा ॲडव्हर्टाईज निघते, ठीक आहे? पहिल्यांदा शॉर्ट नोटिफिकेशन येते, त्यामध्ये फक्त आपल्याला समजतं की किती जागा आहेत, एज लिमिट किती आहे, बस, आणि फॉर्म भरायला सुरुवात कधी होणार आहे, बरोबर? त्यानंतर फॉर्म भरण्याची जी डेट दिलेली असते त्याच्या आदल्या दिवशी तुमची लॉंग नोटिफिकेशन येते. लॉंग नोटिफिकेशन, त्याला लॉंग किंवा फुल नोटिफिकेशन म्हणा. फुल नोटिफिकेशन येते, ठीक आहे? त्या फुल नोटिफिकेशन मध्ये मात्र तुमचा सर्व गोष्टी असतात. काय असतो? एक्झाम पॅटर्न असतो, सिलेबस असतो, एज लिमिट, बाकी तुमचे जे मेडिकल असतील सगळ्या गोष्टी, सगळं त्यामध्ये असतो. तुमचे कास्ट सर्टिफिकेट असतील, बाकी वॅकन्सी असेल, झोन वाईज वॅकन्सी असेल, सर्व प्रत्येक झोनला किती वॅकन्सी आहे, ह्या सर्व गोष्टी या लॉंग नोटिफिकेशनमध्ये असतात. त्यामुळे शॉर्ट नोटिफिकेशनमध्ये फक्त आणि फक्त तुमची वॅकन्सी किती आहे, फॉर्म भरायला सुरुवात कधी होईल, एंड कधी असेल, जागा किती आहेत टोटल एकदम, बरोबर? एवढ्याच गोष्टी यामध्ये असतात, ठीक आहे? मग तुमचं लॉंग नोटिफिकेशन आल्यानंतर तुम्ही फॉर्म भरायला सुरुवात करतात. फॉर्म भरणे, व्हिडिओ मोठा होईल, वेळ लागेल, पण हे तुम्हाला समजणं खूप महत्त्वाचं आहे. तेव्हाच तुम्ही त्या पद्धतीने अभ्यास करून लास्टपर्यंत जाऊ शकता. फॉर्म भरायला सुरुवात झाल्यानंतर तुम्ही फॉर्म भरता, मग तुमची CBT 1 होते. CBT 1 म्हणजे ही टेस्ट, CBT 1. त्यानंतर काय असते? CBT 1. CBT 1 10 दिवस अगोदर सिटी इन्फॉर्मेशन येते, एक्झामच्या 4 दिवस अगोदर कॉल लेटर येते, तुम्हाला माहीत आहे. मग CBT 1चा पॅटर्न तुमचा असा असणार, 75 प्रश्न असणार, 75 मार्क, 1 तास वेळ. आता मार्क कसे असतील हे आपल्याला पुढे अजून जर समजलं तर आपण सांगू की 24चा पॅटर्न राहील की 25चा राहील, पण एक तर असा नाही तर अशा पद्धतीनं, ठीक आहे? CBT 1 झाल्यानंतर तुमची 4-5 दिवसात आन्सर की येते. आन्सर की बघा बरं का, हा पॅटर्न वहीमध्ये लिहून घ्या मित्रांनो, म्हणजे तुम्हाला एक समजलं पाहिजे की कशा पद्धतीने पूर्ण प्रोसेस होते. आन्सर की येते 4-5 दिवसात आन्सर की, तेव्हा तुम्हाला किती मार्क पडले स्वतःला हे समजतं. रिझल्ट आन्सर की म्हणजे रिझल्ट नाही. आन्सर की आल्यानंतर मग तुमचा CBT 1चा रिझल्ट येतो. CBT 1चा रिझल्ट
CBT 1चा रिझल्ट आल्यानंतर त्यात तुम्ही क्वालिफाय झाला तर मग तुमची CBT 2 होणार. CBT 2. आता CBT 2चा पॅटर्न काय आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघू. म्हणजे एक्झाम प्रोसेस काय ते इथं लिहून घेतोय, ती वहीमध्ये लिहून घ्या. ठीक आहे. CBT 2 झाल्यानंतर CBT 2 मध्ये पार्ट ए आणि पार्ट बी असे 2 पेपर असतात, जे की टोटल वेळ असतो 2.5 तास. किती? 2.5 तास. पुढच्या स्लाइडमध्ये ते सांगतो. CBT 2 झाल्यानंतर CBT 2च्या एक्झाम नंतर पण सेम आन्सर की येते. आन्सर की त्यामध्ये तुम्हाला किती मार्क आले कळतं. त्यानंतर CBT 2चा रिझल्ट लागतो. CBT 2चा रिझल्ट लागल्यानंतर CBT 2च्या रिझल्टमध्ये तुम्ही क्वालिफाय झाला की मग तुमची होती CBAT. CBAT होती कम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट, म्हणजे सायको टेस्ट. सायको टेस्ट पण 75 मार्काची असते थोडक्यात. ते पण कसे असते काय त्याविषयी तुम्हाला माहिती मी सांगेल. ठीक आहे. ठीक आहे मित्रांनो. सॉरी, सायको टेस्टचं कसं असतं ते सांगतो आधी. 75 चुकून झालं की सायको टेस्टचं असं असतं की CBT 2ची 70% मार्क आणि सायको टेस्टची 30% मार्क असं मिळून फायनल मेरिट लागतं 100%चं, म्हणजे 100 पैकी अशा पद्धतीने मेरिट लागत असतं. पण सायको टेस्टमुळे तुमचे मार्क जास्त वाढत नाहीत वगैरे. त्यामुळे जे पण तुम्हाला कॉम्पिटिशन करायचं आहे, मार्क पाडायचे आहेत, ते तुम्हाला CBT 2 मध्येच पाडावे लागतात. त्यामुळे मी म्हटलं की CBT 1 आणि CBT 2 खूप इम्पॉर्टंट आहेत दोन. हे मी मगाच का बोललो तर CBAT हे नॉर्मली मी तुम्हाला शिकवल्या पद्धतीने केलं की ती पास होऊन जाईल. CBT 1 पण मी सांगितल्या पद्धतीने लेक्चर वगैरे व्हिडिओ बघितली पास होईल. खरी कसोटी CBT 2ची आहे, कारण त्याच्यावर अख्खं मेरिट आहे. त्यामुळे तुम्हाला ते एवढं परफेक्ट करावं लागतं मित्रांनो की मेरिट 80-85 मार्काचं मेरिट लागते सध्या 100 पैकी. विचार करा मग किती कॉम्पिटिशन आहे. ठीक आहे. आता CBAT झाली की तुमचा रिझल्ट लागतो परत. ठीक आहे. रिझल्ट लागला की हा जवळपास तुमचा फायनल रिझल्ट समजला तरी चालेल. त्यानंतर तुमचं मेडिकल आणि डॉक्युमेंट 4थी आणि 5वी जी मी सांगितली ती स्टेज, ती स्टेज होती. आणि त्यानंतर तुम्ही जाता ट्रेनिंगला डायरेक्ट. पॅनल लागतो परत, पॅनल. त्यानंतर काय लागतो? पॅनल. पॅनल म्हणजे काय मित्रांनो, तर म्हणजे तुम्ही सिलेक्टर झालेला असता, पण त्यानंतर पहिला पॅनल येतो, जेवढे पोर असतात तेवढ्यांना ट्रेनिंगला पाठवलं जातं. त्यानंतर मग दुसरा पॅनल येतो, मग त्यांना ट्रेनिंगला पाठवलं जातं. अशा पद्धतीने पॅनल येतो, त्या पॅनलनुसार ट्रेनिंगला पाठवलं जातं. ठीक आहे मित्रांनो. ओके. ओके मित्रांनो, आता एक्झाम पॅटर्न हा लिहून घेतला व्यवस्थित प्रोसेस तुम्ही. आता CBT 1 समजलं, एवढं सब्जेक्ट असतील, एवढी मार्किंग असेल. 24ला अशा पद्धतीने आलं होतं, 25ला अशा पद्धतीने आलं होतं. ठीक आहे. नेक्स्ट बघा, कम्प्युटर बेस्ड टेस्ट 2 CBT 2. यामध्ये 2 पार्ट असतात. मी मग सांगितलं पार्ट ए आणि पार्ट बी. बघा, पार्ट ए, पार्ट बी. ठीक आहे. आता यामध्ये पार्ट ए पहिल्यांदा बघा, पार्ट ए असतो 100 प्रश्न, 100 मार्क, वेळ असती 90 मिनिटे. मी तुम्हाला CBT 2ला 2.5 तास लागतात का म्हटलं होतं, तर त्यामध्ये पार्ट ए साठी 1.5 तास म्हणजे 90 मिनिटं आणि पार्ट बीला 1 तास जवळपास, असं मिळून 2.5 तासाचा तुमचा एक्झाम असते. मग तुम्ही म्हणसाल सर पार्ट ए झाल्यानंतर आम्हाला वेळ भेटतो का पार्ट बी साठी? नाही, कंटिन्यू 2.5 तास पार्ट ए पार्ट बी होतं. म्हणजे पहिल्यांदा पार्ट ए सुरू होतो, 1.5 तास झाला की ऑटोमॅटिक तो कट होऊन पार्ट बी सुरू होऊन जातो. ठीक आहे. त्यामुळे 2.5 तास तुम्ही एकदा आत गेले की 2.5 तास पूर्ण पेपर असतो. कोणता? CBT 2चा. आता पार्ट ए जो आहे त्याच्यावर तुमचं फायनल मेरिट लागतं 100 मार्काचं याच्यावरती, ह्याच्यावरची आणि CBAT मी जे सांगितलं ते कम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणजे सायको टेस्टवर. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर पार्ट बीचा काय उपयोग आहे? पार्ट बी काय उपयोग आहे? तर तो तुम्हाला क्वालिफाईंग नेचर असतो. जे तुमचा ट्रेड झालेला आहे, ITIचा असो किंवा डिप्लोमा आणि इंजिनिअरिंगची जी ब्रँच झालेली आहे त्या रिलेटेड ट्रेड असतात, ते तुम्हाला सिलेक्ट करायचे असतात फॉर्म भरताना. ते सिलेक्ट केलेल्या ट्रेडवर तुमची 75 मार्काची एक्झाम असते. ठीक आहे. त्यापैकी तुम्हाला 35% फक्त मार्क पाडावे लागतात. म्हणजे 75 पैकी काहीतरी 26-27 मार्क फक्त पाडावे लागतात. आणि बऱ्याच जणांना हे पण मार्क पडत नाहीत, कारण ते म्हणतात क्वालिफाईंग नेचर आहे, 26-27 मार्क 75 पैकी आपण असे पण पाडू.
बरोबर. मग त्याचा अभ्यासच करत नाहीत ते आणि मग म्हणतात आपलं झालं, इंजिनिअरिंगला झालाय, ITIला झालाय. अरे पण PYQ बघ, थोडासा काय विचारलं जातंय त्यात बघ. तुमचं काय होतं माहिती आहे का, मी बऱ्याच जणांना म्हणजे विचार करतो, सर मी ह्याची बॅच केली MPSCची आणि मग सर माझं त्यात गणित झालेलं आहे, मग मला रेल्वेसाठी गणित करायची गरज नाही वेगळी सर. मग सिलेक्ट का होत नाही रे तू, जर करायची वेगळी गरज नाही तर. अरे ते MPSCचं गणित आहे, हे रेल्वेचं गणित आहे. मग तुम्ही म्हणसाल सर बुद्धिमत्ता केलंय मी ते आणि हे करायचे. अरे बुद्धिमत्ता ठीक आहे, ते टॉपिक केले तू, हे टॉपिक केले रेल्वेचे वेगळे, पण असे MPSC रेल्वेत 2-4 टॉपिक तर असे आहेत. मला सांगा, हा त्रिकोणमिती साईन थिटा कॉस थिटा हे MPSC पोलीस भरतीत आहे का कुठं सरळ सेवेत? हां, याच्यावर रेल्वेला 1 किंवा 2 प्रश्न फिक्स येतात. हे टॉपिक केला का तुम्ही? नाही. असे किती जरी टॉपिकमधलं टाईप आहेत वेगळं की जे रेल्वेला विचारले जातात तिकडे विचारले जात नाहीत. म्हणजे तुमचे जवळपास 45 मार्क जर असतील गणित बुद्धिमत्तेला, तर त्यापैकी CBT 2चं नाही सांगा, CBT 1चं नाही तर परत म्हणणार सर 25 लिहिलंय, 45 काय बोलताय असतील, तर त्यापैकी त्या मॅथच्या ह्याच्यावर तुमचं 25 मार्कापर्यंत लिहिलेले मार्क पडू शकतात तुम्हाला, लय झाले जर त्याच्यावर विचार केला तर. त्यामुळं प्रत्येक एक्झामचं एक वेगळा हे असतो. रेल्वेचं एक्झामचं वेगळं असतं, पोलीस भरतीचं वेगळं असतं, MPSCचं वेगळं असतं, सरळ सेवेचं वेगळं असतं, समजते. त्यामुळे लक्षात घ्यायचं की पार्ट B मध्ये क्वालिफाईंग असलं तरीही त्याला ऑप्शनला सोडायचं नाही. ठीक आहे मित्रांनो. नेक्स्ट बघा मित्रांनो, यामध्ये काय आहे की गणित आहे ते 25 मार्कला आहे, बुद्धिमत्ता आहे ते 25 प्रश्न 25 मार्कला आहे आणि बेसिक सायन्स आणि इंजिनिअरिंग ड्रॉइंग हे 50 मार्क 50 प्रश्न 50 मार्कला आहे. ठीक आहे. आता आपल्या बॅचमध्ये मी पहिल्या वेळी पण सांगितलं होतं आणि आता पण सांगतोय, CBT 1चा पूर्ण सिलेबस कव्हर होईल. CBT 1चा CBT 2 मधलं गणित आणि बुद्धिमत्ता कव्हर होईल. CBT 2चं गणित आणि बुद्धिमत्ता कव्हर होईल. बेसिक सायन्स आणि इंजिनिअरिंग ड्रॉइंगसाठी आपण एक सेपरेट बॅच सुरू करणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला ते होऊन जाईल, पण आत्ताच नाही. आपली ही बॅच पूर्ण झाल्यानंतर 3-4 महिन्यानंतर आपण ते करू. आत्ता सध्या आपल्याला CBT 1 काढणं आणि CBT 1 काढत असतानाच हे 50 मार्क पूर्ण कव्हर घेणं हे महत्त्वाचं आहे. कारण हिथं वाचत बसला समजा आणि CBT 1च निघायला नाही, ह्याला काय घेऊन डोक्यात फिरायचं आहे का परत? त्यामुळे CBT 1च्या 75 मार्कासोबतच तुमचे हे 50 मार्क चांगले फिक्स करा आपल्या बॅचमधून. ठीक आहे. मग CBT 1 झाल्यानंतर जो तुमचा पुढचा वेळ भेटेल तुम्हाला, 2 महिने 3 महिने 4 महिने जो पण, त्यामध्ये तुम्ही याची फक्त गणित बुद्धिमत्तेची रिव्हिजन करायची आणि यामधलं प्रॉपर अभ्यास करायचा. हां, दुसरी गोष्ट, या 50 मध्ये बेसिक सायन्स म्हणजे 15 ते 20 मार्क फिजिक्स आहे. यामध्ये पण हे 15 ते 20 मार्काचं फिजिक्स आहे, हे पण तुमचं कव्हर होऊन जाणार आहे आपल्या बॅचमध्ये. विज्ञानमध्ये, कारण आपल्या बॅचमध्ये विज्ञान पण सब्जेक्ट आहे, त्यामध्ये हे फिजिक्स कव्हर होऊन जाणार आहे. यासाठी पण तुम्हाला वेगळं काय करायची गरज नाही. मग राहिलं काय 35 मार्कापर्यंत, त्या 35 मार्कासाठी आपण बॅच घेईल. म्हणजे बॅच पूर्ण 50 मार्काची असेल, फिजिक्सचे पण लेक्चर असतील त्यामध्ये, पण हे लेक्चर केले तर त्या लेक्चर आणि हे लेक्चर काय वेगळे नसतील, कारण तेच टॉपिक आहेत. फक्त याचे जे PYQ पडलेले प्रश्न वगैरे आपण ते घेतले जातील सगळे अजून त्यामध्ये, म्हणजे ह्या बॅचमध्ये. ठीक आहे. तर हे आपण सेपरेट परत बघूया. सध्या आपल्याला काय करायचं आहे, CBT 1 क्वालिफाय व्हायचं आहे. स्टेप बाय स्टेप जावा. एकदम जर सगळं खायला लागला की मग हे बी नाही ते बी नाही. CBT 1 क्वालिफाय करायची, त्याच्यासोबतच मला हे 50 मार्क परफेक्ट करायचे आणि हे 15-20 मार्क, म्हणजे माझे जवळपास 65 ते 70 मार्क CBT 2चे पण आत्ताच परफेक्ट होणार CBT 1 सोबतच. सायको टेस्टचं मी सांगितलंय, सायको आत्ताच होऊ नका, मी त्यावेळी तुम्हाला सायको करून सोडतो, काही काळजी करू नका. ठीक आहे. CBT 3, ठीक आहे. त्यामुळे सायको टेस्टचं टेन्शन घेऊ नका. CBT 1 आणि CBT 2 बघा झालं. हे काय अडचण येतं तुम्हाला, हे आपण एवढं त्यातच होऊन जाईल. फक्त आता एक्झाम पॅटर्न सांगताना मी घेतोय. CBT 2चा पार्ट A अशा पद्धतीने 100 मार्काचा पेपर असेल, 1.5 तास वेळ असेल. ठीक आहे. आता पार्ट B बघा. पार्ट B कुठं आहे? पार्ट B. ठीक आहे. पार्ट B असतो तुमचा ट्रेडचा असतो, मी सांगितलं आताच. 75 मार्काला असतो, 75 प्रश्न असतात.
1 तास वेळ असतो. CBTचा पार्ट एचा 1.5 तास आणि ह्याचा 1 तास असं मिळून तुमचं 2.5 2.5 तास वेळ आहे टोटल तुमचा. ठीक आहे, 2.5 तास टोटल वेळ आहे तुमचा यामध्ये. ठीक आहे, आता मी ते ट्रेडचं पण तुम्हाला सांगितलं की ITIचा ट्रेड किंवा जे असतो तुमचा ट्रेड असतो त्या रिलेटेडच असतात. 5 ते 6 वेगवेगळे त्यामध्ये टॉपिक आहेत ट्रेडचे, त्यापैकी तुम्हाला एक चूज करायचं आहे तिथं. मग त्याच ट्रेडवरचे तुम्हाला 75 प्रश्न येणार 75 मार्कासाठी. ठीक आहे सर, ओके मित्रांनो. हा पेपर क्वालिफाईंग नेचरचा असतो. आता याच्यावर पण मी एक व्हिडिओ बनवेल सेपरेट CBT 2च्या याच्यावरती पण, की ज्यामध्ये ट्रेड सिलेबस म्हणजे काय असतं, कुठले टॉपिक, त्याची एक स्क्रीन घेईल मी त्याच्यावरती 5-6 आणि त्यापैकी तुम्ही कोणता निवडायचा काय या गोष्टीवर मी डिस्कशन त्यामध्ये करेल तुम्हाला पार्ट बी वर. ठीक आहे, आता पार्ट बी वर आणि पार्ट ए तर 100 मार्काचा अगोदरचा जो आहे त्याच्यात काय गणित बुद्धिमत्ता बेसिक सायन्स इंजिनिअरिंग ड्रॉइंग आहे. बरोबर, बेसिक सायन्स आणि इंजिनिअरिंग ड्रॉइंग 50 मार्कला जी आहे त्याची आपली नवीन बॅच जी असेल त्यामध्ये त्याचं मी ते एक्सप्लेनेशन पूर्ण देईल. ते टॉपिकची नावं कोणते कोणते आहेत, किंवा आपल्या यूट्यूबवर अगोदर पण व्हिडिओ मी टाकलेले आहे बेसिक सायन्स इंजिनिअरिंग ड्रॉइंगची, ती एक व्हिडिओ बघू शकता. ती व्हाईट बोर्डवर पहिली बनवली होती मी. तर त्यावेळी मी नवीन बॅच जेव्हा सुरू होईल त्यावेळी त्याचं टॉपिकची नावं, त्यामध्ये आपण काय काय घेणार आहे अशा पद्धतीने ती कव्हर करून घेऊ. मग त्या बेसिक सायन्स इंजिनिअरिंग ड्रॉइंगला पण तुम्हाला आपली तेवढी बॅच आणि आपलं एक पुस्तक जे आपण परत पुढच्या 4-5 महिन्यानंतर अजून ते वाढवू आपण पुस्तक, ज्यामध्ये PYQ अजून जे नवीन आलेले आहेत ते घेऊन सगळं मोठं आपण करू. ते पुस्तक आणि आपली बॅच एवढं केलं की या 50 मार्काला तुम्हाला दुसरं काय करायची गरज लागणार नाही. काय सुद्धा टेन्शन घेऊ नका, सगळं मटेरियल पुरवतो. ठीक आहे मित्रांनो, त्यावेळी ते सांगल. आता पार्ट बी वर पण एक व्हिडिओ मी बनवतो जेणेकरून तुम्हाला त्याचं पण माहिती भेटेल. ठीक आहे, आता दुसरं बघा, त्यानंतर काय आहे तुमचं कमीत कमी 35% बघा. पार्ट बी मध्ये 35% मार्क लागतात क्वालिफाईंगसाठी. म्हणजे 75 पैकी मी सांगितलं 26 ते 27 म्हटलेलं बघा, 26.5 मार्क पाहिजेत थोडक्यात, म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त. बरोबर, त्याच्यावरती म्हणजे की 27 काय असेल ती 26.27 सरासरी दर 75 पैकी. तर एक सरासरी त्याचा अभ्यास करताना एक टेंडन्सी ठेवा की मला 40 मार्क पडतील 75 पैकी असं, जेणेकरून 35, 32, 34, 30 पर्यंत पडले तरी काही अडचण नाही. आणि त्या पद्धतीने त्याचे PYQ वगैरे बघून अभ्यास करा. जेव्हा मी हा बेसिक सायन्स इंजिनिअरिंग ड्रॉइंग बॅच शिकवेल ना तुम्हाला मित्रांनो, त्यावेळी मी पार्ट एचं पूर्ण विश्लेषण, पार्ट बीचं विश्लेषण, काय करायचं काय नाही, आणि बेसिक सायन्स इंजिनिअरिंग ड्रॉइंग हा टॉपिक सब्जेक्ट असं सर्व मिळून तुम्हाला शिकवेल. त्याचं काही काळजी करू नका. ठीक आहे, आता आहे तिसरं कम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट. आता तुमची जेव्हा CBT 2 होईल पार्ट ए पार्ट बी, त्यानंतर तुमचं पार्ट एवर मेरिट लागणार. पार्ट बी क्वालिफाईंग आहे, फक्त 27 मार्क पाडले बस, त्याचे मार्क काउंट होत नाहीत मेरिटमध्ये पार्ट बीचे. मग त्याचा मेरिट लागल्यानंतर त्यात जर तुम्ही क्वालिफाय झाला तर मग तुम्ही CBATसाठी देणार. CBAT कम्प्युटर बेस्ड टेस्ट ॲप्टिट्यूड टेस्ट सायको टेस्ट. ठीक आहे, ही देणार. याला सायको टेस्ट सुद्धा म्हणतात. आणि सायको टेस्ट म्हणत असल्यामुळे बऱ्याच जणांच्या मनामध्ये थोडंसं डाऊट होता, यार सायको टेस्ट म्हणजे काय आहे नक्की, सायको टेस्ट म्हणजे काय आहे, लय टेन्शन असतं का, लय वेगळी टेस्ट असते का? अजिबात नाही मित्रांनो, तुमचा फक्त सराव लागतो. इथं सराव जर तुमचा असेल ना काय अडचण नाही. 17 टेस्ट असतात, त्यापैकी 5 एक्झामला विचारल्या जातात. 17च्या 17 आपण एकदम ओकेमध्ये घेऊ, बी पॉझिटिव्ह ओकेमध्ये घेऊ. तुम्ही सुरुवात करा, हळूहळू सर्व गोष्टी समजत जातील. ठीक आहे, यामध्ये टोटल बघा 17 टेस्ट असतात, त्यामधील 5 टेस्ट एक्झामला विचारले जातात, लिहून पण दिले मी. आणि ही PDF तुम्हाला आपल्या ॲपमध्ये उपलब्ध होईल. म्हणजे ही एक्झाम पॅटर्नची ही PDF जी आहे ती आपल्या सिलेबस नावाच्या फोल्डरमध्ये तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल. नाहीतर बऱ्याच जणांना वाटेल अरे ही PDF भेटेल का सरांची, एक्झाम पॅटर्न दिला आहे, प्रत्येक CBTचं दिलं आहे, CBT 2चं दिलं आहे, बरोबर. तर ही PDF आपल्याला पाहिजे, म्हणजे ही PPT शिकवलेली. तर ही आपल्या ॲपमध्ये सिलेबस नावाचा एक फोल्डर आहे, त्यामध्ये ALPचा सिलेबस, टेक्निशियनचा सिलेबस, ग्रुप डीचा सिलेबस असं दिलेलं आहे. त्यामध्ये ही PDF तुम्हाला भेटेल. आणि आपल्या बॅच लावली असेल तर बॅचमध्ये पण दिसेल, पण बॅच नसतील लावले तरी तिथं सिलेबसमध्ये तुम्हाला ती फ्रीमध्ये बघायला भेटेल. सगळं काय बॅचमध्येच नाही, बॅचवरच सगळं नाही आहे, तिथं तुम्हाला ते PDF भेटेल. तुम्ही बघून ते सिलेबस एक्झाम पॅटर्न लिहून काढू शकता मित्रांनो. ठीक आहे, आता काय डाऊट तुम्हाला यामध्ये? नेक्स्ट बघा काय फायनल मेरिट CBT 2चे 70% आणि CBATचे 30% मिळून 100% असं लागतं.
मग आपण मी सांगितलं होतं ते CBT 2चे 70%, 100 किती पडलेत त्यावरून 70 किती होत आहेत ते काढतात आणि CBATचे 30 किती पडलेत ते ॲड करून 100 तुमचं मेरिट असं 75 कोणाचं 80 कोणाचं 72 70 अशा पद्धतीनं लागतं. कास्ट वाईज वेगवेगळं असतं. ठीक आहे. जर तुम्हाला मेरिट पाहिजे तर यूट्यूबवर सर्च करा 2024चं मेरिट फायनल किंवा 2024च, आता 25 तर अजून फायनल लागायचं आहे. ठीक आहे. आता बघा CBT 1 CBT 2 झाल्यानंतर तुमचं CBAT होईल बरोबर, मग सांगितलं, आणि त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल होईल 4थी आणि 5वी स्टेज. हे काय नॉर्मली ते तुमच्या पद्धतीने ते करू शकता. याबद्दल काय डिटेल मी सांगत नाही. ठीक आहे. सॅलरी मी आधीच सांगितलेलं आहे. हे तर 55 85 ते 55 यासाठी सांगितलं मी की इन हँड आहे, इन हँड. नाहीतर काय आहे, मागच्या व्हिडिओमध्ये LPचा जॉब कसा असतो त्यामध्ये मी 55 जोडलंय. लय हिरो असतात पोरं, तिकडं 55 सांगितलं, इकडं 85 ते 55 म्हणतोय सर. हे इन हँड म्हणतोय म्हणजे हातात येणारी, आणि 55 सांगितलं हे ग्रॉस सॅलरी, म्हणजे याच्यातून आपले PF वगैरे कट होऊन जे जातो, जे आपल्याला नंतर भेटणार असते पेन्शन स्वरूपात ते पैसे, ते कट होऊन जाऊन 45 ते 55. नॉर्मली ग्रॉस म्हटलं तर 55 ते 60,000 धरा, 5,000 तर वाढवले मी अजून. आणि 8वा पे आल्यानंतर सांगितलंय मी 65च्या आसपास बरोबर, म्हणजे आलायच, लागू नाही झाला अजून, ते चाललंय प्रोसेस वगैरे, धराधरी धरा सोडा लय डोक्यात घ्यायचं नाही, चालू आहे ना काहीतरी. ठीक आहे. IMP काय डोळे 6x6 पाहिजेत, हे मी तुम्हाला आधी चालू बॅच विषय माहिती सांगताना सांगितलं होतं. चष्मा लागलेला नसावा, तुम्हाला चष्मा असेल, डोळे 6x6 नसतील तर अभ्यास ALPचा करू नका. उगाच माझा फायदा करण्याच्या नादात काय करू नका. ठीक आहे. आता हा एक मुलांना प्रश्न पडतो की सर 6x6 डोळे आहेत का नाही, कसं कळणार आम्हाला. डॉक्टरकडे जावा, डोळ्यांच्या सांगा सर माझे डोळे 6x6 आहेत का बघायचे. तो तुम्हाला बसवेल, पुढं लेटर वाचायला सांगेल, आणि ते लेटर वाचल्यानंतर तुम्हाला सांगेल की 6x6 आहे तुमचा, की 6x9 आहे तुम्ही, की 6x12 आहे, की 9x9, काय जे असेल ते. 9x9 नसतं, 6x असते, 6x9 आहे का 6x12 आहे, ते तुम्हाला तो सांगून टाकेल. मग 6x6 आहे म्हटला तो की भिडा पूर्ण, आणि नाही म्हटला तर ALPचा विषय सोडून द्या, तुमच्या एज्युकेशननुसार दुसरी जी पोस्ट असेल त्याचा अभ्यास करा. ठीक आहे. नेक्स्ट, हां ट्रेड जी सांगितलं होतं ते मी. ठीक आहे. ट्रेड जे सांगितलं होतं ते ITIचे 15 ट्रेड कोणते आहेत तर हे आहेत. ह्यापैकी तुमचा कोणताही ट्रेड असेल तर तुम्ही ALPची एक्झाम देऊ शकता, फॉर्म भरू शकता. या व्यतिरिक्त तुमचा कोणता ट्रेड असेल तर तुम्ही ALPची एक्झाम देऊ शकत नाही, फॉर्म भरू शकत नाही. त्यामुळे ALPचा अभ्यास करण्याचा विषय सोडून द्या. तो काही स्वप्न असेल तुमचं तर ते सोडून देऊन नेक्स्ट करा. नाहीतर मग यापैकी एक ITI करून घे परत डबल. जर व्हायचं आहे तर मग डबल करा ITI 1 वर्षाचा. ह्यात बरेच ट्रेड 1 वर्षाचे आहेत. मला वाटतं या कोणता आहे मेकॅनिक डिझेल, हा ट्रेड 1 वर्षाचा आहे बहुतेक. बरेच म्हणजे असं आहेत की 1 वर्षाचे पण ट्रेड आहेत यामध्ये, तर ते तुम्ही बघून यूट्यूबवर सर्च करून घेऊ शकता. ठीक आहे. नेक्स्ट, ब्रँच डिप्लोमा डिग्री झाली असेल तर ह्या 5 ब्रँच असतील: मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन आणि ॲटोमोबाईल. तर तुम्ही ALPचा फॉर्म भरू शकता, एक्झाम देऊ शकता. या व्यतिरिक्त कोणताही ट्रेड असेल तर एक्झाम देऊ शकत नाही. एवढं परफेक्ट माहिती मला नाही वाटत महाराष्ट्रात मराठीतून कोण सांगत असेल प्रॉपर. ठीक आहे. या व्यतिरिक्त ट्रेड असेल तर करू शकत नाही. माझा ट्रेड आहे 4 नंबरचा. माझी इलेक्ट्रॉनिक आणि टेलिकम्युनिकेशनमधून इंजिनिअरिंग झालेली आहे. ठीक आहे. नेक्स्ट, थँक्यू. काय डाऊट असेल तर कमेंट करून सांगा. बिंदास अभ्यासाला सुरुवात करा. एक्झाम पॅटर्न तुम्हाला समजला असेल. अजून थोडक्यात आपण काय रिव्हिजन टाईप पाठीमागून आपण पुढं येऊ. ठीक आहे. चला, ALP बद्दल संपूर्ण माहिती. शैक्षणिक पात्रता ITI, डिप्लोमा, डिग्री यापैकी काही एक चालेल. ट्रेड कोणते आत्ताच पाठीमागे मी सांगितले.
ते पाहिजेत. ब्रँच कोणत्या डिप्लोमा डिग्रीसाठी त्या सांगितल्या. वयोमर्यादा ओपन म्हणजे UR EWS 18 ते 30, OBC 33, SC ST 35 वर्ष. त्यापेक्षा जास्त 35च्या आणि 18पेक्षा कमी असेल फॉर्म भरू शकत नाही. हे तर 33 ते 18. ठीक आहे. निगेटिव्ह मार्किंग 1/3 कसं असतं ते पण मी व्यवस्थित तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे. काय अडचण नाही. आता इथं डेंजर का लिहिलेलं आहे, ज्यांनी PDF बनवली त्यांनी हे टाकलं होतं. मी म्हटलं का रे असं टाकलंय PDF बनवताना. स्टुडंटच होता आपला. सर म्हटलं हे निगेटिव्ह मार्किंग म्हणजे खूप डेंजर गोष्ट आहे म्हटला सर. आणि ते खरं डेंजर आहे. 90 मार्काचं सोडवून येऊन 10 मार्क पडले त्याला. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला समजा एक्झाम्पल दिलं त्याला, ज्यांनी बनवले त्याला नाही हां, तो ग्रुप डी सिलेक्टिव्ह आहे, अप्रेंटिस झालेला विद्यार्थी आहे, 76 मार्क आले त्याची अप्रेंटिस धरून. डोस झाकून या ग्रुप डीमध्ये काम होणार आहे त्याचं. येईलच आपला फोटो यूट्यूबवर इंस्टावर, त्याचा फोटो झळकलच लवकरच. नाव पण लिहून घ्या, जुनेद नाव आहे त्याचं, झळकलच. ठीक आहे. म्हणून म्हटलं त्याला मी डेंजर लावलंय सर, कारण की निगेटिव्ह प्रश्न सोडवू नये, म्हणजे चुकीचे प्रश्न सोडवू नये मुलांनी, मायनस मार्क होतात हे का म्हणून. ठीक आहे. नेक्स्ट ALPच्या सिलेक्शनच्या 5 स्टेज, त्यातल्या 3 स्टेजवर तुमचं काय असेल ते ठरतं. त्यातली शेवटच्या स्टेजचा विचार आत्ताच करू नका, दुसऱ्या स्टेजचा पण विचार आत्ताच करू नका. त्यामधले 50 मार्क पार्ट यायचे आपण पहिल्या स्टेजमध्ये कव्हर करणार आहोत, हे मी सांगितलेलं आहे. नेक्स्ट हे आपल्या बॅचेस आहेत. अजून आपली ग्रुप डीची बॅच आहे मित्रांनो, ज्यांची रेल्वेत अप्रेंटिस झाली, रेल्वेमध्ये अप्रेंटिस, त्यांनी फक्त आणि फक्त ग्रुप डीचा अभ्यास करा. ALP जरी करत असेल तरी माझी बॅच घेऊ नका, करू नका. ग्रुप डीची बॅच घ्या, ग्रुप डीचा अभ्यास करा. तिथं तुम्हाला 20% रिझर्वेशन आहे रेल्वेमध्ये अप्रेंटिस झाल्यामुळे, आणि लवकर सिलेक्शन होत आहेत एका एक्झाममध्ये ना. तुम्हाला फिजिकल पण नसतं ग्रुप डीचं तिथं त्यांना तुम्हाला. त्यामुळे कशाला वेळ घालवता 300 स्टेज करण्याच्या ALPच्या. म्हणजे अभ्यास करा द्या, पण ग्रुप डी काढून घ्या आणि मग इकडे ही निघाली तर ही पण करा, ही जॉईन करा मग ALP. ठीक आहे. बाकी टेक्निशियन ग्रेड 3 पूर्ण ITIवर असते मित्रांनो, पूर्ण ITIवर. ज्यांचा ITI झालेला आहे पण त्यांचे 15 ट्रेड नाहीत ALPचे, त्यांनी टेक्निशियन ग्रेड 3च्या पाठीमागे लागा. फुल टू पूर्ण ITIवर जागा आहेत. फक्त ITIची मुलं असतात. कॉम्पिटिशन काय असेल ते ITIच्या मुलांमध्येच. तू पुढं का मी मागं, काय असेल ते आपण दोघं आपल्यामध्ये. ना 10वीचा येतो मध्ये, ना 12वीचा, ना ग्रॅज्युएशनचा, BE BTech MBA कोणसुद्धा मध्ये शिरत नाही. ओनली ITI. आणि बऱ्याच जणांना ITच्या मुलांना हे माहीत नाही. ठीक आहे. हे दुर्भाग्य आहे महाराष्ट्राचं, मराठी मुलांचं. त्यामुळं माझ्याकडून तुम्हाला भेटेल काय थोडंफार बघायला. ठीक आहे. नेक्स्ट ही NTPC ग्रॅज्युएट अंडर ग्रॅज्युएटचं बघू आपण, सुरू करणार आहे आपण. एक्झाम पॅटर्न CBT 1 बरोबर. 175 प्रश्न, 75 मार्क, 1 तास वेळ. कसा आहे ते सांगितलं. 24ला असा आलता, 25ला असा आलाय, आता 26ला बघू कसा येतोय. ठीक आहे. नेक्स्ट CBT 2 पार्ट A, 100 प्रश्न, 100 मार्क, 1.5 तास वेळ असतो. काही अडचण येणार नाही. हे आपलं आत्ताच्याच बॅचमध्ये कव्हर होणार आहे. याची सेपरेट घेऊन आपण CBT पार्ट A पार्ट B सगळं क्लिअर त्यात सांगतो आपण. ठीक आहे. पार्ट Bचा पण अभ्यास कसा करायचा काय ते सांगू त्यावेळी. नेक्स्ट ALPची पुस्तके, ही राहिलं होतं काय आपलं. ठीक आहे. आहेत आपली पुस्तके, घेऊन टाका. 2024च्या एक्झामचा प्रश्नसंच आहे हा, प्रॉपर घ्या. यातून प्रश्न बघा. आपण जेव्हा बॅच शिकवताना पण याच्यातून प्रश्न सर घेत आहेत का, याच टाईपचे प्रश्न सर घेत आहेत का, हे पण तुम्हाला याच्यातून बघा. कारण सर तिसरंच काहीतरी शिकवतोय का हे पण कळायला पाहिजे. आपण ते बाकीच्यांसारखं पोलीस भरतीचा उचल, MPSCचं उचल, सरळ सेवेचं उचल, त्या पोलीस भरतीच्या बॅचमध्ये पोरांना बसवून रेल्वेचं शिकव, असलं नाही. आपलं फक्त आणि फक्त रेल्वे आहे. त्यामुळे रेल्वेचंच काय असेल ते मटेरियल रेल्वेला जोडून, बाकी आलतो फालतो विषय नाही. 2025च्या पण ALPचा प्रश्नसंच पण लवकरच येणार मार्केटमध्ये, काम सुरू केलेलं आहे. पुस्तकाची बी सुट्टी नाही. मटेरियल नाही म्हणणाऱ्याला पुढच्या 6 महिन्यात महाराष्ट्रात अनिल सराचं मटेरियल टॉपचं म्हटलं पाहिजे आणि त्या मटेरियलवर सिलेक्शन झालं म्हटलं पाहिजे पोरगा. बॅच आणि पुस्तके अनिल सराची वापरही सिलेक्ट झालं, अशी मला उत्तर ऐकायची आहेत ती. त्यासाठी माझा पूर्ण प्रयत्न चालला आहे आणि पूर्ण प्रयत्न करत राहील मी. ठीक आहे मित्रांनो. हे विज्ञानचं प्रश्नसंच PYQ ALP ग्रुप D टेक्निशियन
हे तिन्ही एक्झामसाठी तुम्ही पुस्तक रेफर करू शकता. हे पुस्तक घेतलं तर ह्या तिन्ही एक्झामसाठी तुम्हाला फायदा होईल. ही CBT2चं तुम्हाला म्हटलं बेसिक सायन्स इंजिनिअरिंग ड्रॉइंगचं पुस्तक हे आहे. नेक्स्ट सर, बघा आता हे सांगितलं मी तुम्हाला बरोबर. पार्ट बी काय आहे ते सगळं बरोबर. कम्प्युटर बेस्ड aptitude टेस्टचं पण मी बोललो तुम्हाला. नेक्स्ट जास्त काय त्याच्यावर बोलत नाही. त्यानंतर मेडिकल डॉक्युमेंट होतं तुमचं बरोबर. फायनल मेरिट त्यानंतर लागतं. सॅलरी मी तुम्हाला सांगितली, डोळ्याचं सांगितलं. ट्रेड तर तुम्हाला सांगितलेलं आहे. खालचा ट्रेड दिसत नाही, नीट बघून घ्या. नाहीतर ते कसं आहे ह्याच्यामुळं हे होत होता म्हणून मी कमी केला आहे. हे ट्रेड पाहिजेत. ठीक आहे. नेक्स्ट ब्रँच ह्या 5. ओके मित्रांनो, काय तुम्हाला अजून कॉल बॅचबद्दल किंवा कशाबद्दल कॉल वगैरे करून मेसेज करून विचारायचं असेल तर या व्हॉट्सअप नंबरवर किंवा कॉलवर विचारू शकता. हा नंबर माझ्याकडे नसतो, मी क्लिअर करतो. हा नंबर ऑफिसमध्ये असतो. ऑफिसमधून तुम्हाला त्याची माहिती दिली जाईल बॅचबद्दल, सगळ्या गोष्टीबद्दल. ठीक आहे मित्रांनो. नेक्स्ट, थँक्यू.